दारूच्या नशेमध्ये पोलिसांना फोन केलाय। नवी मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आलेली आहे। आरोपीचा शोध सुरू आहे। एका मद्यधुंद व्यक्तीने नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून शहरामध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे। धमकी देणाऱ्या क्रिस्टोफर अँथनी डायस या इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी शोध सुरू केलाय। मोबाईल नंबर ट्रेस करून आरोपीची ओळख पटवली असून तो घणसोली परिसरामधील रहिवासी आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व खबरदारी घेत आहेत। तर एका मद्यधुंद व्यक्तीकडून दारूच्या नशेमध्ये पोलिसांना फोन करण्यात आलेला आहे। बॉम्बस्फोटाची धमकी यावेळी दिलेली आहे आणि या आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुढचा तपास आता सुरू आहे। नवी मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आलेली आहे। हा रहिवासी घणसोली परिसरामधला असल्याचं समजते। त्याचा मोबाईल ट्रेस करण्यात आला आणि या मोबाईलद्वारे त्याचं लोकेशन ट्रेस केलं गेलं आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नवी मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी या इसमाकडून देण्यात आलेली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। त्याच्या मोबाईल नंबरवरून त्याचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। घणसोली मधला हा रहिवासी आहे। त्याने दारूच्या नशेत पोलिसांना फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली आहे। नवी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या आरोपीचा शोध सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्याची घटना जी आहे ती काल रात्री समोर आलेली आहे। या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी धमकी देणाऱ्या इसमा जे आहे ते इसमाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक तपासाला देखील सुरुवात केलेली आहे। क्रिस्टोफर अँथोनी डायस या इसमाचं नाव आहे आणि याच्या विरोधातच कोपरखैरणे पोलिसांनी जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी मोबाईल नंबर जो आहे तो ट्रेस करून या आरोपीची ओळख पटवली असून त्याला घणसोलीमधून जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस सर्व खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या संदर्भात अधिक तपास जो आहे तो सुरू आहे। जी, धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।